शिकू आनंदे बिनभिंतींच्या शाळा प्रकल्प उद्घाटनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। शिक्षणाला भिंतीच्या सीमा नसतात। एकलव्य हा शिक्षणाचा सर्वात मोठा विद्यार्थी। दिलीप करंबेळकर। बिनभिंतींच्या शाळातील शिक्षणाला अनेक प्रकारचे पैलू असतात। या शिक्षणाला भिंतीच्या सीमा नसतात। एकलव्य हा अशा शिक्षणाचा सर्वात मोठा विद्यार्थी आहे, असे प्रेरणादायी व स्फूर्तिदायी उद्गार दिलीप करंबेळकर यांनी कशेडी बंगला येथील यूटर्नवर शिकू आनंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले। यावेळी व्यासपीठावर शिक्षण व तंत्र अभ्यासक विजय भिडे, पुरुषोत्तम लोहिया, पुरुषोत्तम साखळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रायगड जिल्हा संघ संचालक शिवराज भागवत यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा कार्यवाह प्रशांत ढेपे, डॉक्टर समीर साळुंखे, नगरसेवक श्रावणी शहा, माई शेठ, कलिका अधिकारी माई शिंदे, विष्णू केंजळे, हरिभक्तपरायण चंद्रकांत घाडगे, श्री दत्तात्रय साळुंखे सर, रवी सकपाळ, मारुती कळंबे, सुरेंद्र जाधव, मंडले साहेब, सुभाषचंद्र अधिकारी, तुकाराम मोरे, प्रमोद दीक्षित, शैलेश तलाठी, डॉक्टर सोनावणे आदींसह महाड पोलादपूर व खेड तालुक्यातून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढे श्री करंबेळकर म्हणाले की अनेकदा आपल्याला आपल्या चौकटीबाहेर उडी मारवत नाही। विजय भिडे यांनी केलेले धाडस प्रयोग यासाठी महत्त्वाचा आहे की आपल्या आकलनाच्या बाहेर असलेल्या संधींना आपल्याला कधी ना कधी जावे लागते। हा लढा भिंतीतील शिक्षणाशी नाही, त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक बेड्यांशी आहे। हे करू शकणारे स्थान येथे निर्माण होईल असा मला विश्वास वाटतो। भिडे यांनी आमच्याशी संपर्क केला तो माझ्यासाठी सुखद धक्का होता, कारण अनेक जण आपला अहंकार सोडायला तयार नसतात। पण विजय भिडे यांच्या मनाचा मोठेपणा हा की आपण रुजवलेला वाढवलेला हा प्रकल्प ज्याच्याशी ते एकरूप झाले होते तो त्यांनी विवेकला सहजपणे सुपूर्द केला। व्हायब्रंट एनर्जी देणारे एक केंद्र म्हणून ठिकाण विकसित होईल असा विश्वास व्यक्त करत व्यक्तिमत्व विकास, व्यावहारिक उपक्रम, वृक्ष लागवड, सार्वजनिक काम करण्याची तळमळ, शिक्षक विद्यार्थी अशा अनेक विषयांना हात घालून उपस्थितांची मने जिंकली। तर विजय भिडे प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना 1984 साली ही जागा घेतली, 85 साली वृक्ष लागवड सुरू केली, ती आज तागायत अव्याहतपणे सुरू आहे। 1998 साली येथे असे काही करण्याचा निर्णय घेतला। शिक्षक कितीही चांगला असला तरी विद्यार्थ्यांची शिकायची इच्छा नसेल तर शिक्षक काहीही करू शकत नाही। 2001 साली येथे कॅम्पिंग उपक्रमाची सुरुवात झाली, तेव्हापासून शिक्षण क्षेत्रातील अनेक अभिनव उपक्रम येथे सुरू आहेत। माझ्या वयोमानापरत्वे मी येथे काम करण्यावर आता मर्यादा आहेत, म्हणून विवेक परिवाराने हे काम पुढे न्यावे ही माझी इच्छा होती। ज्यांचा या व्यवस्थेवर विश्वास आहे त्यांनाच मला ही जागा द्यायची होती। आज या संस्थेने ही जागा ताब्यात घेतली आणि आज मी माझ्या जबाबदारीतून मुक्त झाल्याची भावना आहे। विवेकने मला तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाही, आपण एकच आहोत हा विश्वास दिला। त्यामुळे या प्रकल्पात पुढेही मला जे योगदान देणे शक्य आहे ते मी नक्कीच देईन। विवेक स्पार्कचे शिकू आनंदे हे काम खूप उत्तमरित्या पुढे जावे व सर्व समाजांपर्यंत पोहोचावे अशी अपेक्षा व्यक्त केली। या कार्यक्रमाची सांगता सामूहिक प्रसारणाने झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश पोहनरकर यांनी केले। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर। हा विषय माझ्याकडे आला, विषय मी समजावून घेतला, महेशच्या हातामध्ये सोपवला। महेशने आता त्याला एक स्वरूप आणून ठेवलं किंवा हे त्या टप्प्याला। आणि मला वाटतं की याचा पुढचा जो हे आहे हा अर्चनाचा हे सुरू होता, टप्पा जो आहे तो अर्चनाचा टप्पा मग सुरू होता। आणि या विजय भिडेने मला काही कल्पना व्हॉट्सअप केल्या किंवा हे केलं त्या मी अर्चनाकडे पाठवले। अर्चनाशी माझं काही बोलणं झालं, पाठपुरावा करायचा असेल तर कोणाकडे करायचा हे आत्ताच मी सगळ्यांकडे पूर्वजाचे अनेक विषय माझ्याकडे येत असतात आणि येतात आणि त्या सगळ्याच